नमस्कार मित्रांनो, महातयारी प्लॅटफॉर्मवर परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याला कोणता टॉपिक बघायचा आहे? आणीबाणी विषयक तरतुदी। ओके, आपण काय करतो, डेली एक टॉपिक घेतो, त्यावर आधारित ऑनलाईन टेस्ट घेतो। ओके, तर आजचा जो टॉपिक आहे एकदम छोटासा आहे। आता छोटे छोटे टॉपिक का बरं घेण्यात येत आहेत की आता एक्झाम डेट्स डिक्लेअर नाही, त्यामुळं एकच टॉपिक घ्यायचा एकदम छोटासा आणि त्यालाच एकदम म्हणजे असं कसाही प्रश्न विचारला त्यावरती तर तुम्हाला त्याचा आन्सर देता आला पाहिजे, अशा पद्धतीची प्रिपरेशन आपल्याला करायची आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काय एक ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे। तर चला आजचं हे लेक्चर आपण या ठिकाणी बघू। टॉपिकचं नाव काय आहे मग? आणीबाणी विषयक तरतुदी। ओके, तर भारतीय राज्यव्यवस्था हा विषय आपण या ठिकाणी बघत आहोत। या विषयामध्ये भाग 18 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी सांगितलेल्या आहेत। ओके, याच्याशी संबंधित कलम कोणते आहेत तर कलम 352 ते 360, कलम 352 पासून तर ते 360 पर्यंत हे जे कलम आहे हे आणीबाणी विषयक तरतुदीशी संबंधित आहे। ओके, मग नेमकं राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय किंवा कोणतीही आणीबाणी म्हणजे काय? तर आणीबाणी काय असतं की केंद्राकडे काहीतरी स्पेशल अधिकार जातात। आता सध्याची परिस्थिती कशी असते, नॉर्मल परिस्थितीमध्ये काय असतं की राज्यांना काहीतरी विशेष अधिकार दिलेले असतात, काही अधिकाराची विभागणी करून दिलेली असते। ओके, परंतु होतं काय की जर समजा काही देशाचं सार्वभौमत्व धोक्यात आलं असेल, देशाच्या एकतेचा, अखंडतेचा किंवा सुरक्षा किंवा लोकशाही किंवा घटना अबाधित राखण्यासाठी काही परिस्थिती उद्भवली असेल तर त्या परिस्थितीमध्ये आणीबाणीची घोषणा करून त्या तरतुदी अंमलात आणल्या जातात। म्हणजे सर्वचे सर्व अधिकार हे केंद्राकडे घेतले जातात। ओके, तर त्या संदर्भात हे आजचं चॅप्टर आहे। ओके, आता संघराज्यीय प्रणाली म्हणजे काय की काही आपण काय बघितलेलं आहे की अधिकारांची विभागणी केलेली आहे। विभागणी म्हणजे केंद्राकडे काही स्पेशल विषय आहेत, राज्यांकडे काही स्पेशल विषय आहेत। ओके, तर हे जे विषय आहे सर्वच्या सर्व केंद्राकडे येतात। ओके, तर या परिस्थितीला काय म्हणतात, जर सर्वचे सर्व विषय केंद्राकडे येत असेल तर त्या परिस्थितीला म्हणतात एकात्मिक राज्यव्यवस्था। ओके, एकात्मिक प्रणाली। आणि ज्यावेळेस ते विभागणी केलेली असतात, काही अधिकार केंद्राकडे, काही अधिकार राज्यांकडे, तर त्यावेळेस त्या प्रणालीला काय म्हणतात, संघराज्यीय प्रणाली। ओके, तर आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये ही जी संघराज्यीय प्रणाली आहे ही एकात्मिक बनते। ओके, तर त्या संदर्भात आजचं हे आपल्याला चॅप्टर बघायचं आहे। तर आणीबाणी 3 प्रकारच्या आहेत। तर एक आहे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी आहे राष्ट्रपती राजवट, त्याला आपण घटनात्मक आणीबाणी असं सुद्धा म्हणतो, आणि तिसरी आहे आर्थिक आणीबाणी। तर एक एक आपण या ठिकाणी आता बघूया। ही जी राष्ट्रीय आणीबाणी आहे याच्या संदर्भात ज्या तरतुदी आहे ह्या कलम 352 मध्ये आढळतात। ओके, आणि राष्ट्रीय आणीबाणी याचं कारण कोणते कोणते असू शकतात? युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र उठाव या कारणामुळे ही राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते। आणि घटनेमध्ये मग याचा उल्लेख कसा केलेला आहे? आणीबाणीची घोषणा, आणीबाणीची घोषणा। ओके, त्यानंतर दुसरी आणीबाणी आहे ती आहे राष्ट्रपती राजवट। एखाद्या राज्यामध्ये जर समजा ते लागू करायचं असेल तर तिथे काय राष्ट्रपती राजवट लागू केली जाते। ओके, त्याला घटनात्मक आणीबाणी असं सुद्धा म्हणतात किंवा राज्यातील आणीबाणी असं सुद्धा म्हणतात। ओके, परंतु हे जे काही घटनात्मक आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट आहे यामध्ये घटनेमध्ये अशी आणीबाणी हा शब्द वापरलेला नाही, ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर आहे आर्थिक आणीबाणी, कलम 360 मध्ये। आता आता आपण काय काय बघितलं? राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राष्ट्रपती राजवट कलम 356 आणि आर्थिक आणीबाणी कलम 360। ओके, तर ज्यावेळेस एखादा देशाचं किंवा भारताचं आर्थिक स्थैर्य धोक्यात आलं असेल तर त्यावेळी आर्थिक आणीबाणी लागू केली जाते, परंतु भारतात असं आजपर्यंत काही घडलेलं नाही। ओके, तर आता डिटेलमध्ये आपण एक आणीबाणी या ठिकाणी समजावून घेऊया। तर सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय आणीबाणी। राष्ट्रीय आणीबाणीचे 3 कारणं, एक आहे युद्ध, दुसरं आहे परकीय आक्रमण आणि तिसरं आहे सशस्त्र उठाव। तर यापैकी युद्ध आणि परकीय आक्रमण असेल या कारणामुळे जर आणीबाणी लागू होत असेल तर त्याला आपण बाह्य आणीबाणी असं सुद्धा म्हणतो।
आणि सशस्त्र उठाव म्हणजे भारताच्या बाँड्रीच्या आतमध्ये जर सशस्त्र उठाव होत असेल आणि त्या कारणामुळे जर आणीबाणी लागू केली जात असेल तर त्याला अंतर्गत आणीबाणी असं म्हणतात. ओके, तर सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये हा जो काही सशस्त्र उठाव हा शब्द आहे याच्या ऐवजी अंतर्गत शांतता असा शब्द होता. ओके, परंतु तो एक संदिग्ध स्वरूपाचा शब्द होता. नेमका अंतर्गत शांतता म्हणजे नेमकं काय, तर तो 44व्या घटनादुरुस्तीनं रिप्लेस करण्यात आला. तर नवीन शब्द कोणता टाकला मग त्या ठिकाणी, सशस्त्र उठाव. तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. राष्ट्रीय आणीबाणी, मग आता हे नेमकं परकीय आक्रमण झालंच पाहिजेत का, युद्ध झालंच पाहिजेत का, किंवा सशस्त्र उठाव झालेच पाहिजेत का, किंवा तशी जर समजा शक्यता जरी असली तरीसुद्धा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाऊ शकते, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. परत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की समजा परकीय आक्रमणामुळे एखादं किंवा युद्धामुळे एखादी आणीबाणी सुरू आहे आणि मध्येच सशस्त्र उठाव झाला तर त्या कारणामुळे सुद्धा लगेच दुसरी आणीबाणी लागू करता येऊ शकते. म्हणजे एक आणीबाणी सुरू असताना दुसरी आणीबाणी लागू करता येते, असं 38व्या घटनादुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि ही 38वी घटनादुरुस्ती 1975ला झाली होती. ओके, तर ही 38वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची आहे की एक आणीबाणी लागू असताना दुसरी आणीबाणी लागू करता येते दुसऱ्या कारणाने. ओके, तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आशा करतो हा पॉईंट तुमचा एकदम क्लिअर झाला असेल. आता जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. आता 44व्या घटनादुरुस्तीनं अजून एक पॉईंट नमूद केलेला आहे की आता जी काही 1975ची आणीबाणी लागू केली होती त्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधीनं सल्ला दिला होता राष्ट्रपतीला की आणीबाणी लागू करा, राष्ट्रीय आणीबाणी लागू करा. त्यावेळेस अंतर्गत शांतता हे कारण होतं. ओके, तर केवळ पंतप्रधानाने सल्ला दिला होता, परंतु 44व्या घटनादुरुस्तीनं अशी तरतूद करण्यात आली की मंत्रिमंडळाने लिखित स्वरूपामध्ये तसा सल्ला हा दिला पाहिजे. केवळ पंतप्रधानाने नाही तर मंत्रिमंडळाने दिला पाहिजे. ओके, तर ही बाब या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर या कॅबिनेट मंत्री म्हणतात त्याला, असे काही सर्व मंत्रिमंडळ नाही, तर कॅबिनेटनं तो तसा सल्ला त्या ठिकाणी लिखित स्वरूपात दिला पाहिजे. तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची. ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली तर 44व्या घटनादुरुस्तीने. ओके, त्यानंतर ही जी काही राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात येते तर हे न्यायिक पुनर्विलोकन कक्षेत येते का नाही येते, तर या संदर्भात जर काही डाऊट्स असेल तर मिनर्वा मिल्स खटला 1980चा, या खटल्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिलेला आहे की हे जे काही राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतो तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकन कक्षेमध्ये येते. म्हणजे न्यायालय त्या ठिकाणी पुनर्विचार करू शकते त्या गोष्टीचा. ओके, आणि न्यायालयाला जर योग्य वाटत नसेल तर ते अवैध असं जाहीर करू शकते. ही बाबसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. असो, त्यानंतर आता आपण बघूया राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात नेमकं त्याला मान्यता कशी दिली जाते. ओके, आता समजा राष्ट्रपतीनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे तर मग त्या ठिकाणी 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही गृहांनी त्या राष्ट्रीय आणीबाणीला मान्यता दिली पाहिजे. 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही गृहांनी, संसदेचे दोन्ही गृह कोणते, लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही गृहांनी त्या राष्ट्रीय आणीबाणीला काय दिलं पाहिजे रे, मान्यता दिली पाहिजे. आणि जर समजा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली किंवा घोषित होण्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी जर लोकसभेचं विसर्जन झालेलं असेल, जर लोकसभेचं विसर्जन झालेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये नवीन पुनर्रचित मधल्या काळामध्ये राज्यसभेनं जर तिला राष्ट्रीय, आता 2 गृह आहे, 2 पैकी मग 1 गृह तर अस्तित्वात असतेच, कायमस्वरूपी गृह आपल्याला माहिती आहे राज्यसभा. मग राज्यसभेनं मान्यता दिलेली असेल तर नवीन पुनर्रचित जी काही नवीन लोकसभा येईल तर त्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या नंतर 30 दिवस ही आणीबाणी लागू राहते. ही बाबसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. परत एक गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे की हे जे काही मान्यता दिली जाते राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीमध्ये तर मग दोन्ही गृह मान्यता देतात. मग हे दोन्ही गृह जर मान्यता देत असतील तर मग किती बहुमत त्या ठिकाणी आवश्यक असते,
साधे बहुमत की विशेष बहुमत? तर मोठा इशू आहे, तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे काय आहे, विशेष बहुमताची त्या ठिकाणी आवश्यकता असते. ओके. तर हे विशेष बहुमताची अगोदर कशी साधे बहुमताची तरतूद होती, परंतु 44व्या घटनादुरुस्तीनं विशेष बहुमताची तरतूद त्या ठिकाणी टाकलेली आहे. तर नेमकं 44व्या घटनादुरुस्तीनं काय बदल केले या चॅप्टरमध्ये, त्यानंतर 38व्या घटनादुरुस्तीनं काय बदल केले तेवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके. असो, त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे की मग आता ही आणीबाणी लागू केली, मग आता ही रद्द करायची काही कालावधीनंतर, मग संसदेच्या संमतीची गरज आहे की या ठिकाणी नाही, राष्ट्रपती स्वतः एक आदेश काढून ती आणीबाणी रद्द करू शकतो. ओके. आणीबाणी लागू करायला किचकट आहे, परंतु रद्द करायला कशाला किचकटपणा ठेवायचा? ओके. म्हणून आणीबाणी रद्द करायचं असेल तर संसदेच्या संमतीची गरज नाही, ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. मग आता परत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फॉर एक्झाम्पल, आणीबाणी रद्द करण्यासाठी अजून एक तरतूद आहे की लोकसभेतले 1.5 लोकसभेतले 1.5 सदस्यांना जर लिखित निवेदन दिलं सभापतीला, तर सभापती एक विशेष बैठक बोलावतो 14 दिवसाच्या आत, आणि त्या ठिकाणी साध्या बहुमतानं ती आणीबाणी रद्द करण्याचा ठराव मंजूर करू शकते. ही सुद्धा अट 44व्या घटनादुरुस्तीनं अंतर्भूत केलेली आहे. ओके. तर ही बाबसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके. आणीबाणी घोषणा रद्द करण्याच्या 2 पद्धती, एक राष्ट्रपती स्वतः करू शकतो, आणि राष्ट्रपती स्वतःहून करत नसेल तर मग लोकसभासुद्धा तसं करू शकते. मग 2 आकडे ध्यानात ठेवायचे, किती सदस्यांनी निवेदन दिलं पाहिजे, कमीत कमी 1.5, आणि किती दिवसात बैठक बोलावली पाहिजे, 14 दिवसामध्ये, आणि किती बहुमत आवश्यक पाहिजे आणीबाणीची घोषणा रद्द करायला, साधं बहुमत, आणि ज्यावेळेस आणीबाणी लागू करायची आहे त्यावेळेस किती बहुमत लागत होतं, तर विशेष बहुमत, तेही दोन्ही गृहाचं. आणीबाणी काढून घ्यायची आहे त्यावेळेस दोन्ही गृहाचं बहुमताची आवश्यकता नाही. राष्ट्रपतीने जरी आदेश दिला तरीसुद्धा आणीबाणी रद्द करता येते, परंतु राष्ट्रपती जर आदेश देत नसेल तर लोकसभासुद्धा तसं काहीतरी करू शकते. ओके. तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. असो, आता राष्ट्रीय आणीबाणीचे काही परिणाम आपल्याला बघायचे आहे. सगळ्यात पहिला परिणाम कार्यकारी, एक्झिक्युटिव्ह. ओके. तर कोणत्याही विषयावर कार्यकारी आदेश देण्याचा केंद्राला अधिकार प्राप्त होतो. आता जे काही राज्य सरकार आहे, या राज्य सरकारना केंद्र सरकार कोणताही आदेश देऊ शकतो. केव्हा? राष्ट्रीय आणीबाणी लागू केल्यानंतर. नाही तर मग जर नॉर्मल परिस्थितीमध्ये कोणत्याही विषयावर आदेश देऊ शकत नाही, त्यांना जसे जसे घटनेने अंतर्भूत केलेले त्याच विषयावर आदेश देऊ शकतो. परंतु राष्ट्रीय आणीबाणीमध्ये ते कोणत्याही विषयावर आदेश देऊ शकतो, ही बाब लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर कायदेविषयक. आता आपल्याला माहीत आहे 3 प्रकारच्या सूची आहे भारतीय राज्यघटनेमध्ये: केंद्रीय सूची, समवर्ती सूची, राज्यसूची. राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकारला. ओके. तर काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये केंद्र सरकारला सुद्धा ते अधिकार प्राप्त होतात. एखाद्या वेळेस राज्यसभा तसा ठराव मंजूर करते, तर ते आपण केंद्र राज्य संबंध ज्यावेळेस चॅप्टर बघू त्यामध्ये डिटेलमध्ये ते बघू. परंतु राष्ट्रीय आणीबाणी कालावधीमध्ये राज्यसूचीतील विषयावर केंद्र सरकार कायदा तयार करू शकते. ओके. मग आता तुम्हाला सोपा प्रश्न आहे, मग राष्ट्रीय आणीबाणी लागू असली तर त्या कालावधीमध्ये राज्यांना कायदे करण्याचा अधिकार असतो का? तर असतो. राज्यांना सुद्धा कायदे करण्याचा अधिकार असतो. फॉर एक्झाम्पल, एखादा कोणता तरी XYZ विषय, त्या विषयावर राज्य सरकारनं कायदा केला, व्हॅलिड आहे, राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे, तरीसुद्धा राज्य सरकार त्या विषयावर कायदा करू शकतो, राज्यसूचीतला विषय असेल तर. परंतु केंद्र सरकारनं जर त्याच विषयावर कायदा तयार केला तर मग केंद्र सरकारचा कायदा श्रेष्ठ ठरतो. ओके. केंद्र सरकारचा कायदा श्रेष्ठ ठरतो आणि केंद्र सरकारचा कायदा लागू होतो. ओके. तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. मग हे जे कायदे आहे राष्ट्रीय आणीबाणी कालावधीमध्ये केंद्र सरकारनं लागू केलेले जे कायदे आहे राज्यसूचीतील विषयावरती केंद्र सरकारनं जे काही कायदे लागू केलेले आहे हे कायदे रद्द होतात. परंतु केव्हा? राष्ट्रीय आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यांनी.
राष्ट्रीय आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यांनी ते कायदे रद्द होतात, लोप पावतात असं आपण म्हणू शकतो. ओके. मग राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतो का, वटहुकूम काढू शकतो का? तर बिलकुल काढू शकतो. कोणत्या विषयावर? राज्यसूचीतील विषयावर. केव्हा? राष्ट्रीय आणीबाणी कालावधीमध्ये. ओके. तर ही बाबसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. असो, त्यानंतर काही आर्थिक विभागणी असते बघा, महसुलाची घटनात्मक विभागणी असते, तर ही सुद्धा कमी जास्त करू शकते. काही राज्यांना निधी द्यावा लागतो, वित्त आयोगानुसार तो निधी केंद्र सरकार देणार नाही. अशा काही विविध तरतुदी करू शकते आर्थिक बाबतीतसुद्धा राष्ट्रीय आणीबाणीच्या कालावधीमध्ये. ओके. मग हे जे बदल आहे, आर्थिक बदल, हे कुठपर्यंत लागू असतात? तर हे बदल राष्ट्रीय आणीबाणी संपली की त्याच्यानंतर जे काही आर्थिक वर्ष संपणार आहे, त्यानंतर जे काही आर्थिक वर्ष संपणार आहे, म्हणजे ज्या कालावधीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी संपली, ज्या आर्थिक वर्षात आणीबाणी संपली, ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत ते बदल लागू राहतात. ओके. आता मग कनिष्ठ गृहावर काय परिणाम होतो? कनिष्ठ गृह कोणते? राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा आणि केंद्रीय विधिमंडळामध्ये कोणतं? लोकसभा. तर लोकसभेचा कार्यकाल राष्ट्रीय आणीबाणीमध्ये एका वेळी 1 वर्षाने वाढविता येतो आणि तो कितीही वेळा वाढवता येतो. लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायचं आहे? कनिष्ठ गृह कोणते आहे? राज्यामध्ये आहे विधानसभा, केंद्रामध्ये आहे लोकसभा. तर या दोन्ही गृहांचा कालावधी एका वेळी 1 वर्षाने वाढवता येतो आणि तो कितीही वेळा वाढवता येतो. ओके. आणि हा जो वाढवलेला कालावधी आहे, आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यापेक्षा जास्त असत नाही. आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यापेक्षा जास्त असत नाही. ही बाबसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके. ही तरतूद विधानसभेच्या बाबतीतसुद्धा लागू होते. असो, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मूलभूत हक्कावर काय परिणाम होतात. मूलभूत हक्कासंदर्भात 2 कलम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. कलम 358 आणि दुसरं कलम लक्षात ठेवायचं आहे कलम 359. ओके. तर अगोदर आपण बघू कलम 358. कलम 358 हे कलम 19 मधील मूलभूत अधिकाराशी संबंधित आहेत. जे काही स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहेत कलम 19 नुसार त्याच्याशी संबंधित आहे कलम 358. कलम 358 म्हणते की राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली की कलम 19 मधील मूलभूत हक्क आपोआप निलंबित होतात. कलम 19 मधील मूलभूत हक्क आपोआप निलंबित होतात. ओके. आणि हे संपूर्ण देशात निलंबित केलं जातं. ही बाबसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि आणीबाणीच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केले जाते. आणीबाणीच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केले जाते. काय सांगितलं मी? कलम 358. कलम 358 नुसार कोणते मूलभूत हक्क निलंबित होतात? कलम 19 मधले मूलभूत हक्का चॅप्टर आपण बघितलं होतं. कलम 19 मध्ये जे काही मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहे तर ते रद्द होतात. किती कालावधीसाठी? आणीबाणी संपोस्तोवर. भारताच्या कोणत्या भागात? पूर्ण देशात. ओके. मग आता आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय आणीबाणी हे 3 कारणांना लागू केली जाते. परकीय आक्रमण, युद्ध आणि सशस्त्र उठाव. तर या ठिकाणी सशस्त्र उठाव जर होत असेल तर त्या ठिकाणी मात्र हे कलम 19 रद्द केलं जात नाही. कलम 19 मधले मूलभूत हक्क निलंबित केले जातात का? नाही. ज्यावेळेस सशस्त्र उठाव होत असेल त्यावेळेस. सशस्त्र उठावामुळं जर समजा राष्ट्रीय आणीबाणी जर घोषित केली जात असेल तर त्यावेळेस मात्र कलम 19 मधील मूलभूत हक्क निलंबित केले जात नाही. परंतु जर युद्ध किंवा परकीय आक्रमण या कारणामुळं जर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जात असेल तर त्यावेळेस मात्र मूलभूत हक्क निलंबित केले जातात कलम 358 नुसार. कोणते मूलभूत हक्क? तर कलम 19 मधील. ओके. त्यानंतर आता परत तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे. असे हे जे मूलभूत हक्क आहे, आता मूलभूत हक्क काय आहे की समजा फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा मूलभूत हक्कावर गदा आली असेल तर तुम्ही काय करता? न्यायालयात जाता. तर तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही. परंतु असा कायदा की जो आणीबाणी नसताना सुद्धा लागू केला जात असेल, फॉर एक्झाम्पल केंद्रीय सूचीतील याच्यावर केंद्राला अधिकार आहे कायदा करण्याचा. केंद्रीय सूचीतील केंद्राला फॉर एक्झाम्पल एखादा विषय आहे जो केंद्रीय सूचीमध्ये येतो, मग केंद्रानं काय केलं? त्या विषयावर कायदा केला. ओके.
मग नॉर्मल परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार आहे, न्यायालयात जाणार आहे की आमच्या मूलभूत हक्कावर गदा आली, हा कायदा आमच्यावर म्हणजे एक अन्यायकारक ठरतो. मग सर्वोच्च न्यायालय काय करते, तो कायदा रद्द करते. ओके, हा कायदा कोणता होता, तो कायदा होता केंद्रीय सूचीतील विषयावर. ओके, म्हणजे जर आणीबाणी लागू केली नसती तरीसुद्धा केंद्रानं त्या विषयावर कायदा केला असता. मग तो कायदा आणीबाणीशी संबंधित आहे का, नाही. मग असे कायदे जे आणीबाणीशी संबंधित नाही त्या ठिकाणी मात्र त्या कायद्यांना चॅलेंज करता येते की आमच्या मूलभूत हक्कावर गदा आली. परंतु असे कायदे जे आणीबाणीशी संबंधित आहे की फॉर एक्झाम्पल एखाद्या राज्यसूचीतील विषयावर जर केंद्रानं कायदा बनवला किंवा एखादा कार्यकारी आदेश दिला तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही. ओके, मग आणीबाणी संपल्यावर सुद्धा न्यायालयात जाता येत नाही त्या कृतीसाठी की नाही तेव्हा आणीबाणी लागू केली होती तेव्हा आमच्यावर अन्याय झाला होता, असं सुद्धा म्हणून तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. ओके, तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आपण बघितलं कलम 358, त्यामध्ये आपण बघितलं कलम 19 मधले मूलभूत हक्क निलंबित होतात, संपूर्ण देशात निलंबित होतात, संपूर्ण आणीबाणी संपेपर्यंत निलंबित होतात आणि हे आणीबाणीच्या कायद्याशी आणीबाणीशी संबंधितच लागू होतात. ओके, आणि जे 3 कारणांना हे आणीबाणी लागू होते त्यापैकी 2 आणीबाणीशी संबंधित असते, एक युद्ध आणि दुसरं परकीय आक्रमण. सशस्त्र उठाव होत असेल तर कलम 19 रद्द होत नाही, ही बाब लक्षात ठेवायची आहे. असो, त्यानंतर आता आपल्याला पुढचं कलम बघायचं आहे, कलम 359. कलम 359 कशाशी संबंधित आहे, तर हे मूलभूत हक्काची अंमलबजावणी निलंबित करते. कलम 358 मध्ये मूलभूत हक्कच निलंबित करते आणि कलम 359 मध्ये मूलभूत हक्कांची अंमलबजावणी निलंबित करते. आणि हे कोणते मूलभूत हक्क, कलम 19 मधले सोडा, 20 आणि 21 मधलेही सोडा, बाकीचे जे काही मूलभूत हक्क आहेत त्याच्याशी संबंधित अंमलबजावणी निलंबित करते कलम 359. ओके, मग आपण बघितलं होतं कलम 358 हे केवळ बाह्य आणीबाणीशी संबंधित आहे. सशस्त्र उठाव झाला तर 358 मधले रद्द होतात का, नाही. कलम 359 हे बाह्य आणीबाणी आणि अंतर्गत आणीबाणी म्हणजे ते तिन्ही जे कारण आहे राष्ट्रीय आणीबाणीचे, तिन्ही कारणासाठी कलम 359 लागू होते. आणि कलम 359 लागू करण्यासाठी राष्ट्रपती एक स्वतंत्र आदेश काढतो की बाबांनो, मी अमुक अमुक मूलभूत हक्क अमुक अमुक कालावधीसाठी अमुक अमुक क्षेत्रापुरतं मर्यादित निलंबित करत आहे, याची अंमलबजावणी. लक्षात घ्या, कलम 358 मध्ये मी काय म्हटलं होतं, मूलभूत हक्क किती निलंबित होतात, आणीबाणी संपेपर्यंत निलंबित होतात, संपूर्ण देशासाठी लागू असते. कलम 359 मध्ये तसं म्हटलं का, नाही. राष्ट्रपती सांगेल की बाबांनो, या क्षेत्रापुरता मर्यादित राहील आणि फक्त एवढ्या कालावधीपुरता मर्यादित राहील. ओके, फरक समजला, आशा करतो फरक समजला असेल. आणि हे जे दोन्ही आहे कलम 358 359 हे फक्त आणीबाणीशी संबंधित कृतीसाठी आहे. ओके, असो, तर आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे, 1962, 1971 आणि 1975. तर 1975 आता आपण बघू, 1962ला आणीबाणी लागू केली, चीनसोबत भारताचं युद्ध झालं होतं आणि 1965ला पाकिस्तानसोबत युद्ध झालं होतं, परंतु ऑलरेडी आणीबाणी लागू केली होती म्हणून नवीन आणीबाणी काही लागू केली का, नाही. त्यानंतर 1971ला परत पाकिस्तानसोबत युद्ध झालं तर त्यावेळेससुद्धा आणीबाणी लागू केली, राष्ट्रीय आणीबाणी. आणि ती आणीबाणी लागू असताना 1975ला अंतर्गत शांतता या कारणावरून पुन्हा नवीन आणीबाणी लागू केली. ओके, आणि त्या दोन्ही आणीबाणी ज्या आहेत एकत्रितरित्या 1977ला उठवल्या गेल्या. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे. असो, आता आपल्याला पुढची माहिती बघायची आहे, राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट याच्याशी संबंधित कलम कोणता आहे, 356. कलम 355 मध्ये घटनेत काय सांगितलेलं आहे की बाबांनो, हे जे तुमचे राज्य आहे हे व्यवस्थित काम करतात का नाही करतात याची खात्री केंद्रानं केली पाहिजे, हे केंद्राचं कर्तव्य आहे. ओके, परंतु जर मग तसं होत नसेल तर मग केंद्राकडे
एक अधिकार आहे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा, तर 2 कारणांनी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. एक कलम 356 मध्ये सांगितलेलं आहे आणि दुसरा कलम 365 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 356 मध्ये असं सांगितलेलं आहे की घटनात्मक तरतुदीनुसार जर राज्याचे सरकार काम करत नसेल अशी जर खात्री राष्ट्रपतीची झाली असेल तर त्यावेळेस घटनात्मक आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. ओके. आणि त्याच पद्धतीचं परत दुसरं एक कारण आहे, कलम 365 मध्ये सांगितलेलं आहे की जर केंद्रानं आदेश दिला असेल राज्य सरकारला आणि राज्य सरकार ते आदेश जर फॉलो करत नसेल तर त्यावेळेस सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते, भलेही मग तिथं राज्यपालानं अहवाल दिलेला असो किंवा नसो. ओके. तर ह्या बाबी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. मग आता राष्ट्रपती राजवटीचं म्हणणं काय आहे की याला मान्यता कशी दिली पाहिजे, की फॉर एक्झाम्पल राष्ट्रपतीनं राष्ट्रपती राजवट घोषित केली तर दोन्ही गृहांनी 2 महिन्याच्या आत राष्ट्रपती राजवटीला मान्यता दिली पाहिजे. राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस मान्यता किती महिन्यात दिली पाहिजे होती? 1 महिन्यात. आणि राष्ट्रपती राजवटीला मान्यता किती महिन्यात दिली पाहिजे? 2 महिन्यात. दोन्ही गृहांनी. बहुमताची किती आवश्यकता आहे? साधं बहुमत राष्ट्रपती राजवटीला. आणि राष्ट्रीय आणीबाणीला किती बहुमत लागत होतं? विशेष बहुमत. ओके. विशेष बहुमत म्हणजे उपस्थित 2/3 एकूण सदस्य संख्येचे अर्धे आणि उपस्थित 2/3. साधे बहुमत म्हणजे काय? अर्धे जणांनी पारित, अर्धे जण अर्ध्यापेक्षा जास्त. ओके. तर राष्ट्रपती राजवटीला मान्यता देते दोन्ही सभागृह संसदेचे साध्या बहुमतानं 2 महिन्याच्या आत, आणि राष्ट्रीय आणीबाणीला मान्यता देते संसदेचे दोन्ही सभागृह 1 महिन्याच्या आत विशेष बहुमतानं. मग राष्ट्रपती राजवटीला जर मान्यता दिली संसदेनं तर ही मान्यता 6 महिन्यासाठी लागू होते आणि ही कमाल 3 वर्ष वाढवला जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येक 6 महिन्याले रिन्युअल करून ते 6 महिने वाढवू शकतात राष्ट्रपती राजवट, आणि असं कमाल हे 3 वर्षापर्यंतच वाढवता येतं. ही बाब लक्षात ठेवायची तुम्हाला. परंतु 1 वर्ष झालं आहे आणि पुन्हा वाढवायचं आहे तर अशासाठी 2 कंडिशन आवश्यक आहेत. पहिली कंडिशन की काही क्षेत्रामध्ये किंवा काही राज्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू असली पाहिजे, आणि दुसरी कंडिशन की निवडणूक आयोगानं म्हटलं पाहिजे की बाबांनो या राज्यामध्ये निवडणुका घेणं शक्य नाही, तुम्ही तुमची ती राष्ट्रपती राजवट कंटिन्यू ठेवू शकता. ओके. तर ह्या बाबी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता आपल्याला बघायचं आहे राष्ट्रपती राजवटीचे परिणाम. तर हे जे काही राज्य सरकारचे सगळं कार्य आहे हे कोणाकडे जातं? केंद्र सरकारकडे जातं. राष्ट्रपतीच्या वतीनं राज्यपाल किंवा राष्ट्रपतीनं निर्दिष्ट केलेला व्यक्ती ते कार्य पाहतो. ओके. राज्य विधिमंडळाचे कार्य जे आहे हे कोण करतं? तर संसद करते ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागू झालेली असते. ओके. राज्य मंत्रिमंडळ बरखास्त केलेलं असतं. राज्य विधानसभा निलंबित किंवा विसर्जित केली जाते. तर हे काय आहे? हे सगळे परिणाम आहे राष्ट्रपती राजवटीचे. मग संबंधित राज्याचे उच्च न्यायालय राष्ट्रपती राजवट लागू करायच्या अगोदर जसं होतं तसंच कायम राहतं. उच्च न्यायालयाला मात्र त्या ठिकाणी धक्का लागतो का? नाही. ओके. मग राष्ट्रपती राजवट एक म्हणजे शस्त्र झालेलं आहे. कसं की राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं भांडण झालं की त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट. अशा पद्धतीचे काही उदाहरणं पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर बोमई खटला 1994 मध्ये सांगितलेलं आहे. काही म्हणजे त्या ठिकाणी एक निर्देश दिलेले आहे, काही आदर्श घालून दिलेले आहे की या कारणामुळे तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. बोमई खटला. ओके. तर आशा करतो 2 खटले आपण या चॅप्टरमध्ये बघितले. एक मिनर्वा मिल्स खटला 1980 आणि दुसरा खटला बघितला बोमई खटला 1994. का बघितला? बघून घ्या. आता आपल्याला बघायचं आहे आर्थिक आणीबाणी. आपण बघितलं राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, त्यानंतर घटनात्मक किंवा राष्ट्रपती राजवट कलम 356. आता आपल्याला बघायचं आहे आर्थिक आणीबाणी कलम 360. ज्यावेळेस भारताचं आर्थिक स्थैर्य धोक्यात आलं आहे असं जर राष्ट्रपतीची खात्री पटत असेल, राष्ट्रपतीची खात्री, मग ती राष्ट्रपती राजवट लागू करताना असो किंवा आर्थिक आणीबाणी लागू करताना असो,
मग ही राष्ट्रपतीची खात्रीचं न्यायिक पुनर्विलोकन होते का? तर बिलकुल होते. राष्ट्रपतीच्या खात्रीचं न्यायिक पुनर्विलोकन होते. मग ते राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीतही होते आणि आर्थिक आणीबाणीच्या बाबतीतही होते. मग राष्ट्रपतीची खात्री पटत असेल की नाही देशाचा आर्थिक स्थैर्य धोक्यात आलेला आहे, तर मग त्या ठिकाणी ते काय करतात? आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात. मग आर्थिक आणीबाणीला सुद्धा 2 महिन्याच्या आत मान्यता आवश्यक असते. आर्थिक आणीबाणीला सुद्धा 2 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही गृहाची मान्यता आवश्यक असते. आणि बहुमत किती पाहिजेत? साधे बहुमत. परत एकदा सांगतो, विशेष बहुमत हा शब्द आपण फक्त कुठे बघितला? 3 आणीबाणीपैकी राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत. 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत: राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, आर्थिक आणीबाणी. तर यापैकी राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी यांच्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं साधं बहुमत आवश्यक पाहिजे. परत राष्ट्रीय आणीबाणीला मान्यता 1 महिन्यात भेटली पाहिजेत आणि ज्या बाकीच्या ज्या 2 उरल्या, राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी, यांना मान्यता मिळाली पाहिजे 2 महिन्याच्या आत, तेही साध्या बहुमतानं. ओके. आपण बघितलं होतं की राष्ट्रपती राजवट आणि राष्ट्रीय आणीबाणी यांचा कार्यकाल वाढवता येतो. परंतु एकदा का आर्थिक आणीबाणीला तुम्ही मान्यता दिली की ती अनिश्चित काळासाठी लागू होऊन जाते आणि त्यासाठी वेळोवेळी मान्यता देण्याची आवश्यकता नाही. आर्थिक आणीबाणीबाबत एच.एन. कुंझरू यांचं मत काय आहे की राज्यांच्या आर्थिक स्वायत्तेला धोका निर्माण होतो आर्थिक आणीबाणीमुळं. ओके. राज्यांच्या आर्थिक स्वायत्तेला धोका निर्माण होतो आर्थिक आणीबाणीमुळं, असं कोणा म्हटलं होतं? तर एच.एन. कुंझरू यांनी. त्यानंतर आता ह्या ज्या काही आणीबाणीविषयक तरतुदी आहे, सर्वचे सर्व आपण आणीबाणीविषयक तरतुदी चॅप्टर या ठिकाणी थोडक्यात बघितलेलं आहे. तर त्या संदर्भात काही विद्वान लोक आहेत, तर त्यांचे काही मतं आहेत. के.टी. शहा यांचं म्हणणं आहे की हे जे प्रकरण आहे हे प्रतिगामी व रास करणारं प्रकरण आहे. त्यानंतर टी.टी. कृष्णमाचारी यांचं म्हणणं आहे की हे जे प्रकरण आहे हे एक घटनात्मक हुकुमशाही आहे. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी असं म्हटलेलं आहे की हा एक घटनेचा श्वास आहे. महावीर त्यागी यांनी असं म्हटलेलं आहे की हे एक सुरक्षा झडपेचं काम आहे. ह्या ज्या आणीबाणीविषयक तरतुदी आहे हे कोणतं काम करतात? सुरक्षा झडपेचं काम करतात. तर अशा रीतीनं हे चॅप्टर आज आपण बघितलं. तुम्ही परत एकदा हे चॅप्टर बघा, तुमच्या जवळचा सोर्स वाचून घ्या आणि चांगल्या पद्धतीनं आजच्या टेस्टमध्ये मार्क्स घ्या, चांगली रँक मिळवा. प्रश्नाची क्वालिटी तुम्हाला तर माहीतच आहे. तेव्हा भेटू उद्या परत नवीन टॉपिकसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.